नमस्कार. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण काहीशी वेगळी अशी माहिती बघणार आहोत. यामध्ये कोणत्याही देवाची माहिती नाही किंवा कोणत्याही धार्मिक गोष्टीची माहिती नाही. एका भक्ताने असा प्रश्न विचारलेला आहे की आईवडिलांची पूजा करायची का? तर याविषयी बोलणार आहोत, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की पूर्वीपासून एक म्हण चालत आलेली आहे की आईवडिलांची पूजा करा, आईवडिलांची सेवा करा, म्हणजे सगळा परमार्थ केल्यासारखं आहे, स्वर्गात गेल्यासारखं आहे. हे अलीकडच्या काही काळामध्ये, अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे गणित थोडंसं चुकलं आहे असं दिसतं. तर सेवा करणारी मुलं तर नाहीतच, मुली तर नाहीतच, आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारी बरीच लोकं आहेत. आता यात मुलांचं चुकतंय, 100% चुकतंय तर चुकतंय, बरोबर. पण या नाण्याच्या एकाच बाजूचा विचार न करता नाण्याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ काही लोकांना खटकेल. काही लोक कमेंटच्या माध्यमातून शिवाय घालतील, चालतील, परंतु हे सत्य बाहेर येणं गरजेचं आहेच. बऱ्याच घरामध्ये एक प्रकार चालू आहे की आईवडिलांना सांभाळलं जात नाही. आता इथं मुलांच्याकडून बघण्यापेक्षा तुम्ही आईवडिलांच्या दिशेनं विचार करता की आईवडिलांनी लहानाचं मोठं केलं, यांना शिक्षण दिलं, नोकरी लावली, आणि ही मुलं आता त्यांना त्रास करतायत. तर इथं एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. जर 2 मुलं असतील तर आईवडिलांची पहिल्यापासून एक चूक झालेली असते की ती दोन्ही मुलावर समान प्रेम केलेलं नसतं, एखाद्यावर जास्त केलेलं असतं. दुसरी घरं असतील की जिथं सगळ्यांच्यावर समान प्रेम केलं जातं, परंतु बरीचशीच घरं अशी आहेत की तिथं एका मुलावर जास्त प्रेम केलं जातं, बाकीच्यांच्यावर कमी केलं जातं किंवा दुसऱ्यावर अजिबातच केलं जात नाही. अगदी सावत्र मुलासारखी त्याला वागणूक दिली जाते. यावेळी लक्षात ठेवा, त्या मुलाच्या मनावरती तुमच्या विषयी तिरस्कारच निर्माण होतो. त्याला जोपर्यंत शिक्षण घ्यायचं आहे किंवा जोपर्यंत तो स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत तो तुमच्या आधारानं राहिलेला असतो. पण ज्या दिवशी तो स्वतःच्या पायावर उभा राहील त्या दिवशी पहिल्यांदा कुणाला वजा करत असेल तर ते तुम्हाला वजा करतो, कारण आयुष्यभर तुम्ही त्याला फक्त आणि फक्त त्रास दिल्यासारखं त्याला वाटत असतं. तर अशा गोष्टी करू नका. आईवडिलांच्या या गोष्टीही बऱ्याचदा चुकलेल्या आहेत की तुम्ही प्रेम करा, सगळ्यांच्यावर समान करा, रागवा सगळ्यांच्यावर समान, सगळ्यांना सगळ्याच गोष्टी थोडे थोडे का असं नाही देण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर काही घरांमध्ये मुलांची लग्न झालीत तरीही आईवडिलांचे जे काय हेकेखोर स्वभाव आहेत ते बदलले नाहीत, ते तसेच राहिलेत. आयुष्याची 60-70 वर्षे, 50-60 वर्ष ज्या स्वभावाखाली त्यांनी घातलीत त्याच स्वभावाचा उपयोग ते मुलांची लग्न झाली तर करतात. आता साधा विचार करण्यासारखी गोष्ट, मुलाचं लग्न झालं, त्याची पत्नी घरामध्ये आले, एक 8-15 दिवस, महिना, 2 महिने, याच्यानंतर 2 महिन्यानंतर कमीत कमी तुम्ही तुमचे जे काही चोचले आहेत, तुमचे जे काय स्वतःला लावून घेतलेल्या ज्या सवयी आहेत, आईवडिलांच्या बाबतीत बोलतो आहे, त्या आईवडिलांनी ह्या सवयी पहिल्या बंद करायच्या. आता आपण राजगादीवरून खाली आलो आहे. थोडक्यात आपण आतापर्यंत राजा आपण होतो या घरचा, आता राजा कोणीतरी दुसरा झाला आहे. आपण राजगादीवरून खाली आलो आहे. आता आपले हुकूम नाहीत चालणार. मला हेच चालतं आहे, मला हेच लागत नाही, मला तसंच चालतं आहे, मला असंच आवडत नाही, हे बंद करायचं सगळं. हे बंद करा. हां, मुलांना तुम्ही काही बोलू नका अशातला भाग नाही. त्यांना अडीअडचणीला सपोर्ट करा, मदत करा, वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करा. पण प्रत्येक वेळीत जाऊन ना खुपसणं, प्रत्येक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्याच पाहिजेत असं एक स्वतःची समजूत घालून घेणं, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीत आपल्याला म्हाताऱ्या लोकांना इन्व्हॉल्व करून घेणं, ह्या गोष्टी ज्या मनात आहेत तुमच्या त्या काढून टाका. त्यांच्या काही सिक्रेट गोष्टी असतील, काही त्यांचं प्रायव्हेट आयुष्य असतं, नवीन लग्न झालेले असतात. तुम्ही सारखं 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 त्यांच्या आयुष्यात जाऊन लुडबुड करता. इथून पाठीमागं जाऊन जरा तुमच्या आयुष्याविषयी बघा. तुम्ही ज्या वेळेला तुमचं लग्न झालं होतं, नवीन होता, त्यावेळेला तुम्हाला कोणी बोललेलं, तुमच्या आईवडिलांनी बोललेलं बायको देखत आवडत होतं? नाही आवडत.
नव्हतं आवडत. मग तुम्ही मुलाच्या बायको देखत मुलाला बोललेलं किंवा सुनेला बोललेलं नाही आवडणार कोणालाच. मग तुम्ही बोलू नका, त्यांना जास्त बोलू नका, जास्त टॉर्चर करू नका. ती पण हुशार आहेत, मोठी झालेत, त्यांना मग समज आहे सगळ्या गोष्टीचा. फक्त आपण वेळोवेळी किंवा गरज असेल तिथंच त्यांना आपण मार्गदर्शन करणे, तेही शांत स्वभाव. सगळा आपला जो स्वभाव आहे हा पहिल्यांदा बंद करायचा प्रयत्न करा. चुकीचा जर काय आपला स्वभाव असेल तर तो बंद करा, तरच तुमच्या घरची प्रगती होणार. मुलं तुम्हाला कधीही वृद्धाश्रमात ठेवणार नाहीत, कधीही ठेवणार नाहीत. तुम्ही त्यांच्यासारखंही थोडं वागून बघा. चुकलं असेल एकदा दोनदा बोला, ठीक आहे, पुन्हा शांत या, पुन्हा ॲडजस्ट करून घ्या. प्रत्येक गोष्ट मला काळाची आवडतोय, हे अशाच गोष्टी नको, मला तसंच नको, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला बायकोच्याच हातचाच लागते, मला ह्याच्याच हातचं लागते, मला हे खुर्ची तिथं नको, मला ते टी व्हीच तिथं नको. ह्या सवयी सगळ्या बंद करायच्या. काही होत नाही, काहीही होत नाही. होत असलं तर होऊ दे, परंतु एखाद्याच्या आयुष्याची राखरांगोळी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये थोडा बदल करायचा प्रयत्न करा. बऱ्याचशाच घरामध्ये वादविवाद, भांडण, तंटे, नवीन सून आली की सासू सुनामधले विचार बदलायला लागलेत. सगळ्याच सासवा बाद असतात असं नाही. स्वातंत्र्य मर्यादेपर्यंत असावं. स्वातंत्र्य नसावं असं मला वाटत नाही. स्वातंत्र्य असावं, स्त्रीला, महिलेला, मुलीला स्वातंत्र्य असावं, परंतु प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेपर्यंतच सगळ्या गोष्टी असाव्यात. तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या मर्यादा ओलांडू नका, त्या तुमच्यासाठी घातकच ठरू शकतील. घर, आपला परिवार, आपलं कुटुंब जर आपल्याला व्यवस्थितपणे सुखशांती समाधानासहित व्यवस्थित राहायचं असेल, आरोग्याची देखभाल व्यवस्थित करून ठेवायची असेल, तर तुम्ही मन आणि शरीर यांची व्यवस्थित निगा राखा. त्याचबरोबर ॲडजस्ट करून घ्या. प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करा. सुनेनं सासू सासऱ्यांविषयी ॲडजस्ट करून घ्यायचं, मुलानं आईबापान बायकोविषयी ॲडजस्ट करून घ्यायचं, आणि सासू सासऱ्यांनी सून आणि मुलगा यांच्याबद्दल ॲडजस्ट करून घ्यायचं. समजून जायचं हे आता असंच होण्याची शक्यता आहे. थोडं प्रत्येकानं 2 पावलं मागे या, आयुष्य नक्की सुखी होईल. माझंच खरं, मलाच सगळ्यांनी मानलं पाहिजे, मलाच प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे, ह्या भावना, ह्या गोष्टी सोडून टाका. नवीन आलेल्या सुनांनी, नवीन लग्न झालेल्या मुलांनी आपल्या बायकोच्या देखत आईवडिलांना वाईट वंगाळ बोलू नका. त्याचबरोबर शक्यतो जास्तीत जास्त करून पती पत्नीमध्ये सुद्धा वादविवाद व्हायला लागले, आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण जर काय असेल तर ते सोशल मीडिया. तुम्ही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, ट्विटवर, इंस्टाग्रामवर तासन तास मेसेज करत बसता, त्याच्यातच गुंगलेला असता. हे सोडून सुद्धा काही जग आहे, इकडं लक्ष द्या. ठेवा तो मोबाईल साईडला, ठेवा तो लॅपटॉप साईडला. अभ्यास आहे, करिअर आहे, शिक्षण आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर ही माणसं पण आहेत, आणि ही एकदाच आहेत. ही जर गेली तर आयुष्यात परत कधीही भेटणार नाहीत. त्यामुळे ह्यांची काळजी घ्या. ह्यांना पाहिजे नको त्या गोष्टी घ्या. आईवडिलांना पुन्हा एक विनंती, तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायला शिका. मुलं तुम्हाला कधीही वृद्धाश्रमात टाकणार नाहीत. त्याचबरोबर एक आपला, एक दुसऱ्याचा असं करू नका. हा एक लाडका, एक काय त्या कमेंट्समध्ये दिले, एक लाडका एक नासका असे मन म्हणत असतं, तसं करू नका. सगळेजण आपलेच आहेत. तुम्हीच जन्म दिला आहे सगळ्यांना. सगळ्याजणांनी एकमेकाला आधार द्या, सपोर्ट द्या, आणि मगच तुमचा परिवार सुखी आणि समाधान होईल. आईवडिलांची सेवा करू नका असं मी म्हटलेलं नाही, पण आईवडिलांनीही बदला, विचार बदला, परिस्थिती बदला, त्यावेळेलाच तुमचं परिवर्तन होऊ शकतं. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्रीराम.